सुधाकर बडगुजर निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा विरोध डावलून गिरीश महाजनांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून आयात केलेला हा चेहरा. मात्र हेच बडगुजर भाजपला डोईजड होताना दिसतात. बडगुजरांनी असा काही गेम केलाय की भाजपनं एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांना मतदानाआधीच निवडणुकीच्या रिंगणाबाहेर जावं लागलंय. नाशिक भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय रामायणाचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. एकीकडे सर्व इच्छुकांना उमेदवारी देता न आल्यामुळे नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना रोषाला सामोरं जावं लागलं. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपात इम्पोर्ट केलेल्या सुधाकर बडगुजर यांनी आपल्या कुटुंबासाठी 4 तिकीटं लाटली आहेत. स्वतःसाठी एक, पत्नी हर्षा बडगुजरसाठी एक आणि मुलगा दीपक बडगुजरसाठी 2 एबी फॉर्म सुधाकर बडगुजरांना कसे मिळाले हा संशोधनाचा विषय झाला. 108 एबी फॉर्म व्यवस्थितरित्या वाटप चालू होतं. आमचे सरचिटणीस होते, काही वकील टीम बसलेली होती आणि 108 झाल्यानंतर उर्वरित काही एबी फॉर्म देण्यावरून थोडा गोंधळ उडाला आणि तो गोंधळ उडाला असताना थोडे काही सह्या केलेले लिहित असलेले फॉर्म काही कोणी घेतले असतील ते माहीत नाही. डोळ्यात अश्रू घेऊन भाजप कार्यालयातून बाहेर पडणारे हे आहेत मुकेश शहाणे, माजी नगरसेवक आणि स्वतः गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंसाठीही कारणीभूत ठरलेत सुधाकर बडगुजर. कारण भाजपच्या एबी फॉर्मसह सुधाकर बडगुजरांचा मुलगा दीपक यांचा अर्ज दाखल झाल्यानं तो वैध ठरवण्यात आला आणि मुकेश शहाणे यांची कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी हुकली. एकच माणूस आहे, तो म्हणजे सुधाकर बडगुजर, दुसरं कोणी नाही. पक्षाने मला एबी फॉर्म दिला, माझ्या कार्याची पावती त्यांनी मला दिली होती. परंतु एखादा व्यक्ती असतो त्याला सेवा न करता फक्त मेवा खायचा असतो, म्हणून घरात आईला, बापाला, पोराला अजून नातूपंतू पण आणले असतं तर बरं झालं असतं. लक्षात घ्या, असं कुठंतरी करताना जनतेची सेवा करायची असेल तर एखादा माणूस तुमच्याबरोबर घरात असेल, प्रमुख, तो नगरसेवक असला तरी जनतेची सेवा होती. सुधाकर बडगुजर यांच्या पत्नीच्या अर्जामुळे आमदार सीमा हिरे यांच्या निकटवर्तीय भाग्यश्री ढुमसेंची संधी हुकणार आहे. या सगळ्या गोंधळावर सुधाकर बडगुजर यांचं काय म्हणणं आहे तुम्हीच ऐका. मुकेश साने सुद्धा तो आमचाच आहे, त्याला पण आपण समजून सांगूया, तो काही फरका व्यक्ती नाही आहे. आधी असंच ठरलं होतं की मुकेश साने आणि दीपक बडगुजर यांनी एकत्रित लढावं, परंतु अचानकपणे त्या ठिकाणी निर्णय आला की 25मध्ये दोघं लढा. त्यामुळे 2 निर्णय दिल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. मुकेश साने निश्चितपणाने त्याची समजूत काढू आपण, त्यांना निश्चितपणाने त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांच्यावर करण्यात आलेला होता आणि त्यानंतर भाजपचे नेत्यांनी अगदी विधिमंडळ सभागृह हे दणाणून सोडले होते. मात्र हा संपूर्ण विरोध झुगारून भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारानं सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश कन्फर्म झाला. भाजपमध्ये सुधाकर बडगुजर यांना प्रवेश देण्यात आला. मात्र विधानसभा निवडणूक ही सीमा हिरे यांच्या विरोधात सुधाकर बडगुजर यांनी लढवल्यामुळे सीमा हिरे असेल किंवा मुकेश शहाणे असेल, भाजपच्या नेत्यांचा हा सगळा विरोध झुगारून सुधाकर बडगुजर यांना भाजपच्या नेत्यांनी आपलंसं केलं. मात्र विधानसभा निवडणुकीची सल ही सुधाकर बडगुजर यांच्या मनात कायम असल्याचं या संपूर्ण एबी फॉर्मच्या गोंधळानंतर समोर येत आहे. आता दुसऱ्या पक्षातून आलेले सुधाकर बडगुजर एवढे महागात पडत असतील तर त्यांचं काय करायचं असा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांना नक्कीच पडला असेल. सुधाकर बडगुजर यांच्या बाबत आता काय निर्णय घेतलाय? त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल भारतीय जनता पार्टी प्रदेशला आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा निर्णय प्रदेश भाजप घेणार आहे. ते जो निर्णय घेतील तो योग्य घेतील अशी आम्हाला खात्री. ज्यांना भाजप रुचलं नाही, ज्यांनी भाजपची पक्षशिस्त पाळली नाही, ते पक्षातून निघून गेले. हा आजपर्यंतचं उदाहरण आहे. त्याच्यामुळे ज्यांना भाजपच्या चौकटीत भाजपच्या घटनेप्रमाणे राहायचं आहे ते राहतील
ज्यांना राहायचं नाही ते जातील किंवा आम्ही त्यांना काढून टाकू. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी अवस्था सुधाकर बडगुजरांमुळे भाजपची झाली आहे का? याचं उत्तर कदाचित गिरीश महाजनच देऊ शकतील. शुभम बोडके आणि मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक.